चा रिप्लाय नाही देत. तो कोणाकोणाला असं वाटतं मी कमेंटचा रिप्लाय नाही देत. सगळ्यांना मी कमेंटचा रिप्लाय देत असते. तसं काहीच नाहीये, मी सगळ्यांना कमेंटचाही रिप्लाय देत असते. सगळ्यांचे कमेंटही वाचत असते. आणि हाय हॅलो कशा आहात फ्रेंड, तर तुम्ही सगळे नक्की चांगलेच असाल. जोशना युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे खूप दिवसांनी युट्यूबवर व्हिडिओ नव्हता टाकला, म्हणून म्हटलं चला व्हिडिओ टाकून बघू. तर माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले फक्त तुमच्यामुळं. तर सगळ्यांना मी दिलगिरी व्यक्त करते की माझे 2000 सबस्क्रायबर तुमच्यामुळे पूर्ण झालेले आहे. आणि या चहा प्यायला. आताच मला ह्यांनी चहा दिला होता, कारण की मी आता जॉबवरून आले मित्रांनो. खूप वेळ होतो बरं का मला रोजचे. आता 7:45 झालेले तेव्हा मी चहा पिते. आणि खूप नवऱ्याने जर चहा ठेवला म्हणजे चहा ठेवला आणि नुसता कपात जरी ओतून दिला ना मित्रांनो, खूप बरं वाटतं मला, खूप बरं वाटतं काय सांगू. आणि मी खरंच खूप नशिबाने की मला तसा नवरा भेटलाय. मला चहा ठेवून दिला माझ्या नवऱ्याने आल्याला. खूप बरं वाटलं मला. आय एम व्हेरी लकी नवऱ्याच्या बाबतीत. जॉबवर नाही येऊन ना मित्रांनो घरचं काम करणं खूप असं कंटाळवाणी वाटतं. तरी आता माझे कपडे पडलेले, भांडे पडलेले, भांडे कपडे दिवाबत्ती करायची, मला झाडू मारायचंय. पण काय माहिती का, घरात बसून पण मला खूप बोर होतं. त्याच्यामुळे नाही का असं मेंदूला थोडस चालाकी भेटली पाहिजे म्हणून मी जॉब करते. नाही तर तुम्ही म्हणाल सगळेजण मग कशाला करते जॉब, मग घरीच बस, असं तसं तशातला काही प्रकार नाही बरं का. मेंदूला थोडीशी चालना पाहिजे. दोघच जण राहतो आम्ही आणि दोघं घरात असल्यामुळं बघा सकाळचे काम तर 10 वाजेपर्यंत आवरून जातात माझे. त्यापेक्षा ना थोडस मेंदूलाही चालना भेटती, बाहेरचंही समजतं, बाहेरचं जग कसं आहे कसं नाही जॉबला गेल्यामुळं. त्याच्यामुळे मी जॉब करते. आणि या सगळ्यांनी मस्त असं फक्कड चहा घ्यायला. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते, बरेच जण मला असं बोलतात लाईव्हला आल्यावर की मी कमेंटचा रिप्लाय नाही देत. तो कोणाकोणाला असं वाटतं मी कमेंटचा रिप्लाय नाही देत. सगळ्यांना मी कमेंटचा रिप्लाय देत असते. तसं काहीच नाहीये, मी सगळ्यांना कमेंटचाही रिप्लाय देत असते. सगळ्यांचे कमेंटही वाचत असते. आणि कमेंटही वाचते, लाईकही करते. तरी पण मला काही काही लोक म्हणतात की मी कमेंटला रिप्लाय देत नाही लाईव्हला. तर तसं काही नाही मित्रांनो, तसं काही समजू नका. आणि जसं मला टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ टाकत असते. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जोशना युट्यूब चॅनलला. तर कोणाकोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात मला तेही कमेंट करून सांगा, मी त्यांनाही रिप्लाय देईल. आणि मला टाइम नाही भेटत तरी पण मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते, तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. प्लीज मला समजून घेत जा. व्हिडिओ नाहीये त्याचा. तर तुम्ही बघू शकता 7:45 वाजलेले आहे. मी आत्ताशी चहा पिते तरी पण मी वेळात वेळ काढून व्हिडिओही बनवते आहे. आणि बरं का मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. एका बाईचं जीवन आहे ना मित्रांनो, एका बाईचं जीवनच नको खरं मित्रांनो. बाहेरचं पण करणं, घरातलं पण करणं, सगळ्या जबाबदाऱ्यांना हँडल करणं, हे ते सगळं बघून एका बाईला असं सगळं हँडल करावं लागतं. की म्हणजे घरातही पीठ संपलंय लगेच पीठ दळायचं, भाजीला आणायचं, भाजी करायच्या, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं बरं का मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जावा मला. तर चालू आहे शून्यातनं विश्व निर्माण करायचा प्रयत्न. तर हळूहळू हळूहळू जसं सुचते तसं व्हिडिओ करते. तुम्हाला कशा टॉपिक मधला व्हिडिओ आवडेल बघायला मला तेही सांगत जा. आणि व्हिडिओवर नवीन येत असाल तर नक्की सबस्क्राईबर करा. आणि आलेच आहात माझ्या व्हिडिओला बघायला तर नक्की मला एक सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझी इन्स्टा आयडी आहे जोशना शिरसाट गोरे ह्या नावाने, तिथं जाऊनही मला फॉलो करा मित्रांनो. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, खूप म्हणजे खूप गरज आहे.
चला मित्रांनो, धन्यवाद माझ्या व्हिडिओवर बघितल्याबद्दल, धन्यवाद माझ्या व्हिडिओवर आल्याबद्दल, धन्यवाद आणि थँक्यू सो मच सगळ्यांना माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल. थँक्यू, बाय.